विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्क, पॉवर अँड एनर्जी या टॉपिकवरती आपण थिअरॉटिकलचा जो भाग होता, डेफिनेशन्स होत्या, त्याचे फॉर्म्युले होते, ते आपण त्याच्यावर चर्चा केली आणि समजून घेतलं. आज या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कार्य, शक्ती आणि ऊर्जा या चॅप्टरवरती, या टॉपिकवरती काही प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ते आपण या ठिकाणी पाहूया. पहिलं प्रॉब्लेम या ठिकाणी घेतलेला आहे. एक इंजन को 2 टन भार 30 मीटर की ऊंचाई तक उठाने के लिए 2 मिनट लगते हैं. इंजन की अश्वशक्ती ज्ञात कीजिए. याचा अर्थ असा आहे, एक इंजिन आहे आणि त्या इंजिनला 2 टन भार म्हणजे वेट हे 30 मीटर उंचीवरती न्यायचं आहे आणि हे सगळं नेत असताना या कामासाठी 2 मिनिटं वेळ लागतो आहे. तर त्या इंजिनची हॉर्स पॉवर म्हणजे अश्वशक्ती काढायची आहे. फाइंड द हॉर्स पॉवर ऑफ दॅट इंजिन. या ठिकाणी काय काय दिलं आहे? गिवन फोर्स म्हणजे बल ते आहे 2 टन, 2 टन. जेव्हा आपण टनाचं आपण किलोग्रॅममध्ये कन्व्हर्शन जेव्हा करतो, 1 टन म्हणजे 1000 किलोग्रॅम. जे 2 टन म्हणजे किती? 2 गुणिला 1000 म्हणजे 2000 किलोग्रॅम. आपण काय केलं? टनाचं आपण किलोग्रॅममध्ये कन्व्हर्शन केलेलं आहे. किती अंतरावरती न्यायचं आहे त्याला आपण म्हणतो हाईट. या ठिकाणी याची यस आपण घेतलेला आहे, ते आहे 30 मीटर उंचाई. 30 मीटर उंचीवर ते न्यायचं आहे भार. तर हाईट त्या ठिकाणी यस घेतलेला आहे, ते आहे 30 मीटर. याकरता वेळ किती लागतो? 2 मिनिटे. याच्यामध्ये आपण सेकंदमध्ये केला आहे, 2 गुणिला 60 म्हणजे 120 सेकंद झाले. हे आपण कन्व्हर्शन काय केलं? आपल्या सगळ्याला माहीत असेल, MKS सिस्टीम जे आहे. एम म्हणजे मीटर, हे बघा मीटर ऑलरेडी दिलेला आहे. के म्हणजे किलोग्रॅम, तर आपण काय केलं? टनाचं आपण किलोग्रॅममध्ये कन्व्हर्शन केलेलं आहे. आणि एस म्हणजे सेकंद. या ठिकाणी मिनिट आहे, मिनिटाला आपण सेकंदमध्ये कन्व्हर्शन केलेलं आहे. आता काय झालं बघा, MKS सिस्टीममध्ये आपण कन्व्हर्शन केलेलं आहे. आता आपण या सिस्टीममध्ये कन्व्हर्शन केल्यानंतर ही जी फॉर्म्युला आहे, शक्तीचा फॉर्म्युला आहे, पॉवर म्हणजे शक्ती. हा फॉर्म्युला मागच्या याच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता, घेतला होता. तो P इक्वल्स टू काय? F इंटू S डिवाइड बाय T. F म्हणजे फोर्स म्हणजेच भार, S म्हणजे हाईट किंवा अंतर आणि T म्हणजे टाइम. या ठिकाणी फोर्स जे घेतलेला आहे आपण हे 2000 किलोग्रॅम. अंतर म्हणजे हाईट म्हणजे उंची हे आहे 30 मीटर आणि टाइम जे दिला आहे 120 सेकंद. म्हणजे FS आणि डिवाइड बाय T. हा गुणाकार आला आहे 6000 भागिला 12. याचं उत्तर आलं आहे 500. 500 मीटर किलोग्रॅम पर सेकंद. बघा मीटर केजी, बघा मीटर किलोग्रॅम पर सेकंद म्हणजे हा त्याचा HP झालेला आहे, पॉवर झाला आहे 500 मीटर केजी पर सेकंद. ही पॉवर झाली, शक्ती झाली. पण फॉर्म्युला आपण पाहिला होता, 1 HP इक्वल्स टू 75 मीटर केजी पर सेकंद हे सूत्र आहे. जर पॉवर मीटर केजी पर सेकंद मध्ये असेल आणि त्या पॉवरला जर आपल्याला HP मध्ये जर कन्व्हर्शन करायचं असेल तर त्याला 75 ने भागावं लागते या सूत्रानुसार. म्हणून HP इक्वल्स टू काय होईल? 500 मीटर केजी पर सेकंद डिवाइड बाय 75 मीटर केजी पर सेकंद. म्हणजे मीटर केजी पर सेकंद, मीटर केजी पर सेकंद ह्या ठिकाणी कॅन्सल होईल. म्हणजे 500 भागिला 75, उत्तर किती आलं? 6.66 HP. HP ला कुठलाही युनिट नसते आणि म्हणून ते इंजिन जे आहे ते 6.66 म्हणजे 7 HP असते आणि त्या 7 HPच्या इंजिनद्वारे 2 टन भार 30 मीटर उंचीवर 2 मिनिटात नेऊ शकतात. या कॅपॅसिटीचं इंजिन असावं लागतं. हे उदाहरण ते स्पष्ट करते. दुसरे उदाहरण आपण पाहूया. एक गोली का भार 500 ग्राम है. गोली
और वह 100 मीटर पर सेकंड से वेग से चलती है। गतिज ऊर्जा की गणना कीजिए। या ठिकाणी ती वस्तू घेतलेली आहे, तिचं मास आहे, वस्तुमान आहे 500 ग्रॅम। 500 ग्रॅम म्हणजे किती होते? हाफ के जी। हाफ म्हणजे किती? 0.5 kg। या ठिकाणी त्या गोळीचं जे वजन आहे 500 ग्रॅम, याला आपण कन्व्हर्शन केलं किलोग्रॅम मध्ये, कन्व्हर्शन केलं 0.5 kg। आणि त्याची व्हेलॉसिटी म्हणजे वेग, ज्या वेगाने ती गोळी समोर जाते ती व्हेलॉसिटी किती आहे? 100 मीटर पर सेकंड। आता या ठिकाणी एम के सगळं पाहून घ्या। एम के एस म्हणजे एम के सिस्टीममध्ये कन्व्हर्शन केलेलं आहे। आता फॉर्म्युला कोणता आहे? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लागू होते। एखादी गोळी इतक्या वेगाने जात असेल त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लागू होते। फॉर्म्युला कोणता आहे? हाफ एम व्ही स्क्वेअर। या ठिकाणी हाफचा अर्थ 0.5, एम म्हणजे वस्तुमान 0.5 kg आणि व्ही म्हणजे व्हेलॉसिटी दिलेली आहे 100, व्ही स्क्वेअर म्हणजे 100चा स्क्वेअर। 0.5 × 0.5 × 100 स्क्वेअर म्हणजे 0.25 × 10,000 येतं किती? त्याला 2500 जूल। हे काय झालं? आपण कायनेटिक एनर्जी या माध्यमातून आपण काढलेली आहे। तीसरा प्रॉब्लेम आपण पाहूया। एक 10 ग्राम का पत्थर 5 मीटर ऊंचाई पर रखता है तो स्थितिज ऊर्जा ज्ञात कीजिए। त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी। स्थितिज ऊर्जा किंमत दिली आहे, व्हॅल्यू ऑफ जी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर। याच्यामध्ये मास ऑफ जी बॉडी आहे, ती वस्तू जी आहे त्याची वस्तुमान किती दिलं आहे? एम 10 ग्रॅम। या 10 ग्रॅमचं आपण काय केलं? किलोग्रॅम मध्ये केलं। 10/1000 0.001 किलोग्रॅम। आपण हे किलोग्रॅम मध्ये काय केलं पुढे सांगतो। नंतर हाईट किती आहे? 5 मीटर हे दिलेलं आहे, 5 मीटर। आणि जी ची किंमत दिली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ऑलरेडी किंमत दिलेली आहे। या ठिकाणी काढायचं काय? स्थितिज ऊर्जा म्हणजे पीई, पोटेन्शियल एनर्जी, जी व्याख्या आपण पाहिली होती। पदार्थाच्या स्थिती, त्याची जी स्थिती जर बदलवल्यानंतर पदार्थात निर्माण झालेली ऊर्जा त्याला म्हणतात स्थितिज ऊर्जा। हा जो फॉर्म्युला आहे पीई म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू mgh। एम म्हणजे वस्तुमान, ते किलोग्रॅम मध्ये आपण कन्व्हर्शन केलं आहे 0.01 kg। जी ची किंमत 9.8 आणि एच म्हणजे हाईट हे आहे 5 मीटर। या ठिकाणी एम के साहेब पाहून घ्या, एम के एस या ठिकाणी आपण कन्व्हर्शन केलेलं आहे। मग व्हॅल्यू ऑफ पी mgh 0.01 9.8 × 5 हा पूर्ण गुणाकार आपण केला आहे, हा 0.49 जूल हे आहे पीई, पोटेन्शियल एनर्जी। या ठिकाणी आपण 3 प्रॉब्लेम करून पाहिलेले आहे। पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आपण पहिल्यांदा पॉवर काढलं, पॉवरचं कन्व्हर्शन आपण हार्स पॉवर मध्ये केलेलं आहे। देन दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपण काढलेलं आहे ऊर्जा काढलेली आहे, नाव आहे गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी। तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपण काढलाय स्थितिज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी। या तीनही प्रॉब्लेम मध्ये जवळपास त्या चॅप्टर मधले जे महत्त्वाचे जे भाग आहेत हे आपण तीनही प्रॉब्लेमच्या माध्यमातून घेतलेले आहे। दुसरा याच्यावरती जे आपण थिअरॉटिकलचा भाग घेतला आणि हा कॅल्क्युलेशनचा भाग आपण केलेला आहे, हे आपण नंतर करून पाहून घ्या। त्या दृष्टीने तुम्ही निश्चितपणे प्रयत्न करावा। धन्यवाद।